नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. तर मी आणि माझा मोठा भाऊ आज निघालो होतो आम्ही डायरेक्ट गार्डन बघायला. मग काय पावसाची पण चिडचिड सारखी चालू होती आणि वातावरण पण खूप ढगाळ झालं होतं. म्हणलं आता काय पाऊस येतो काय काय नको, म्हणलं असू द्या काय अडचण नाही, कारण पुण्यात म्हणलं ना सारखं पाऊस पाणी सारखं चालू. मग काय पुढं जाता सिग्नल पडला होता, नंतर काय सिग्नल सुटलं आणि आम्ही निघालो डायरेक्ट गार्डनच्या दिशेने. आज काय सुट्टी असल्यामुळे काय एवढं ट्रॅफिक पण नव्हतं. नंतर पुढं जाताच पुढे गेलो डायरेक्ट ब्रिजवरून. आम्ही समोर जातात तिथं आम्हाला डायरेक्ट गणपती बाप्पाचे स्टॉल दिसले, कारण आज गणेश चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाचं आगमन होतं. खूप सारे असे स्टॉल या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाले. आणि ट्रॅफिक तर काय विचारूच नाही, मरणामध्ये ट्रॅफिक. कारण आज गणपती बाप्पाचं आगमन असल्यामुळे सगळे लोक बाहेर पडलेले अशा प्रकारे मूर्तींचे स्टॉल होते. नंतर पुढे येताच टाकली डायरेक्ट ब्रिजवरनं गाडी. काय निघालो डायरेक्ट सन्नाट गार्डनच्या दिशेने. पुढे जाताच काय पाऊस तर उघडलेला होता, म्हणलं बरं झालं आता तरी भिजायचं नाही. नंतर रूमपाशी गेलो मोठा भाऊ म्हणलं अरे येतोय का नाही, म्हणलं थांब फोन लावतो तिकडनं रोहन आला. म्हणलं काय विषय नाही, आता रोहनची रूम सापडली. म्हणलं आता रोहन आला, म्हणलं बरं झालं लवकर आलं, लई वेट केला भाऊ. मग काय आले डायरेक्ट मिटिंग आणली मोठ्या भावाला. ते म्हणलं असं द्या लई प्रेम तर नाही भावाचं. म्हणलं चला असं द्या. रोहन म्हणला चला रूममध्ये, इकडे आपली रूम आहे. नंतर काय म्हणलं हे काय रूम आहे बघा रोहनची. नंतर आम्ही निघालो डायरेक्ट रोहनच्या रूममध्ये जाताची कार्यकर्ते निवांत बसले होते. म्हणलं काय विषय नाही, आज काय क्लासून आले ते काय आय टीचे काहीतरी क्लास करतात आणि हे कार्यकर्ता काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व करत होता. कसं लाजतो आहे बा, कोडिंगची क्लास करतात. नंतर पुढं आलो रोहन म्हणला चला तुम्हाला रेग्युलरला चहा पाठवतो, जरा स्पेशल चहा भेटतो. काहीच विषय नाही, खर्च म्हणलं आपण सगळ्यात पुढं असतं तुम्हाला तर माहिती. नंतर गेलो पुढं गणपती बाप्पाच्या आगमनात सगळं डेकोरेशन असं वगैरे चाललं होतं, सगळी सजावट चालली होती. आणि आम्ही निघालो होतो डायरेक्ट चहा प्यायला. मग काय चाललेलं चहा प्यायला. चहाचं दुकान पण लवकर सापडलं, बाप्पाची मूर्ती ती सापडलं व चहाचं दुकान. म्हणजे चला काय विषय नाही, गेलो पुढं. नंतर काय चहाची ऑर्डर दिली. आम्ही चहा सांगितलं पण ते मला काय चहाची ऑर्डरच घ्यायला. म्हणलं काहीतरी कामात व्यस्त असतात, पण तिकडे ते चहा बनत होते. नंतर आम्ही वेट करत बसलो तिथं. त्यांना म्हणलं मामा द्या लवकर 3 चहा, आम्हाला जायचं आहे. पण बरोबर देतो म्हणलं मुलांना. बसलोत मस्तपैकी 3 चहा वगैरे घेतले. मोठा भाऊ म्हणतो तो एकदम मस्त क्वालिटी. म्हणलं काय अडचण नाही, असं प्या काय तर पाठ जायचं कसलं असलं तर. नंतर पिलो निघालो मित्रांनो गार्डनमध्ये. कोथरूडचं गार्डन आहे, खूप पाहण्यासारखं. खूप इथं कपल लोक असतात, आपल्यासारख्याचं काही काम नाही. म्हणजे चला तरी असू द्या फिरून तर येऊ. नंतर चालू होतं पुढं, ही जोर तर पुढंच होती गो. म्हणजे चला तुम्ही पुढं मी म्हणलं तुमचं जरा शूट घेतो. नंतर पुढं आलो की गणेश पाणीपुरीचं शॉप होतं आणि इथं काय बंदच होतं. आता काय गार्डन सुरू व्हायची वेळ नव्हती झाली वाटते, कारण कपल लोकांना तर फार सुट्टी नसते ना. म्हणजे चला असं द्या. हे पहा अशा प्रकारे गार्डन आहे, एकदम फ्रेश असं वातावरण, शांत आणि पक्षी वगैरे खूप असं पाहण्यासारखं आहे. सगळं इथं लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा प्रकारचे खेळणे आहेत. हे पहा बारका कार्यकर्ता कशी मजा करतो. पण काही म्हणा मित्रांनो, लहानपणीच खरी मजा आहे, मोठं झाल्यावर काही नाही. जॉब मोकारच आहे, ती काय मजा आहे ती खरी लहानपणीच आहे. म्हणजे चला असू द्या. इथं मी स्वच्छता विभागाचं लावलं तर ओला कचरा सुका कचरा म्हणलं असू द्या. म्हणलं स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर गेलोत पुढं जातात. तुम्हाला तर माहिती आहे अशा ठिकाणी जाणं फोटो न काढणं असं कधी होईल का. त्यांचं लगेच फोटोची पोज घेणं चालू झालं. रोहन म्हणलं मी फोटो काढतो, तू जरा उभा राहा. म्हणलं नाही मी नाही उभा राहत, मी माझ्या मोबाईलमध्ये शूट घेतो. नंतर काय मोठ्या भावाचे फोटोशूट वगैरे चालू होतं. लगेच जरा पोज बदला, जरा ओकेमध्ये आले पाहिजे फोटो, कारण गार्डन नाही. नंतर काय फोटोशूट वगैरे सगळं चालू होतं आणि आपण बी आपल्या मोबाईलमध्ये डायरेक्ट शूट घेत होतो. म्हणलं तुम्ही तुमचं हे करा, मी माझं काम करतो. म्हणलं असू दे. मोठा भाऊ कसे पोज देतोय तर माहितीच आहे. फोटोशूट करणं म्हणजे बारकाल्या माणसाचं काम नाही. डायरेक्ट मोठ्या मोबाईलमध्ये फोटोशूट चालू होतं, डायरेक्ट 3 डोळ्याचं. म्हणलं करायची जशीच करायची. गजीभाई म्हणलं फोटो लई भारी आले. म्हणलं चला असू दे काय अडचण नाही. की फोटोचं निरीक्षण करत होते. म्हणलं फोटो जरा लईच क्वालिटी देते. अरे म्हणलं मोबाईल कोणता, आयफोन आहे, नाद नाही करायची. परत ह्यांनी बसूनच फोटो घ्यायला चालू केलं. म्हणलं असू दे काय अडचण नाही चला. नंतर हे पहा सगळे गँग गार्डन पाहण्यासाठी आलेले. काही कपल लोक होते, पण आपण काय निवांत. गजूबाई म्हणलं बघू दे फोटो कसं काय आलं. म्हणलं ओके आले तर काय अडचण नाही. म्हणलं आता संध्याकाळी लगेच पोस्ट टाकायची, आम्हाला संध्याकाळी गेले की पोस्ट टाकू. नंतर निघालो पुढं. इथे दत्ताचं मंदिर पण आहे पहा मित्रांनो ह्या गार्डनमध्ये पाहण्यासाठी. खूप सारं असं पाहण्यासाठी ह्या गार्डनमध्ये. आणि एकदम वातावरण असं भारी शांत वाटतं इथं आल्यावरती. पण एकट्या माणसाचं काम नाही मित्रांनो, इथं कपल लोकांचंच काम आहे, हे आपल्यासारख्याचं काम नाही. नंतर
पुढे येताच हे कपल लोकांसाठी बाकडं होतं, पण इथं काय कोणी कपल नसल्यामुळे हे विचार बाकडं मोकळंच होतं. म्हणलं असं दे तुझे बी दिवस येते. पुढं आलो नंतर तिथं धन्यवाद. सेकंड गेट आहे बा मित्रांनो ह्या गार्डनचं. हे डायरेक्ट इथं बॅक गेट आहे. आम्ही तिकडे न जाता डायरेक्ट टर्न घेतला आणि निघालो पुढं. ही गँग तर काय पुढं चालत होती. म्हणलं चला मी जरा आहे तुमच्या मागं. पाऊस वगैरे झाला तर जास्त, त्याच्यामुळे सगळी चिडचिड झालेली. ही पहा डायनोसॉर वगैरे सगळं पाहण्यासारखं. मित्रांनो डायनोसॉर तर आता काय कुठं दिसतच नाहीत, पण अशा गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्पेशल स्पॉटलाच नाव दिलेलं आहे डायनोसॉर पार्क. एकदा आलं इथं या ठिकाणी अवश्य भेट द्या. नंतर पुढं आलो पण हे लढाऊ विमान, म्हणलं हे फक्त पाहण्यासाठीच आहे, बसण्यासाठी नाही. आता आमच्याकडे लगेच बसायची तयारीत होती, कारण म्हणलं हे बसायला नाही. पुढं गेलो लगेच ज्येष्ठ लोक व्यायाम वगैरे करत होते, कारण इथं व्यायामाचे बरेचसे साहित्य वगैरे आहेत शरीराची हालचाल करण्यासाठी. नंतर पुढं चालत चाललेलो. बाबा डायरेक्ट पायंडल मारत होते. म्हणजे बाबा तुम्ही खरं म्हणजे सायकल चालायला पाहिजे, मोकार बसून काय उपयोगाच नाही. ही गँग तर पुढंच चालली होती. नंतर काय भीतीवरती एकदा निरीक्षण केलं. तरुण या भीतीवरती सगळं काय खूप काय घेण्यासारखं सगळे योगाचे प्रकार वगैरे सगळे ह्याच्यावरती लिहिलेलं होतं. कोणत्या योगाचे काय उपयोग होते, कसा करायचं काय, हे सगळं असं एकदम घेण्यासारखं होतं. पुढं आलो. पुढे येतात लहान मुलांची खेळ होती. लहान मुलं एन्जॉय करत होते. असू द्या लहानपणच काय असेल ते असं, मोठ्यापणी काय नाही. नंतर काय बारकाल्या पोरांचा शेट घेतला आणि नंतर म्हणलं आता आपलं नंतर बारकाल्या पोरांच्या शिक्षणमधनं बाहेर आलो. म्हणलं आता चला आपली परतीची वाट झाला. नंतर निघालो आम्ही परतीच्या वाटेत. पुढं चालत पळत होतं. काय गँग डायरेक्ट टोकातच पळतली. अरे म्हणलं मला येऊन द्या, एकटाच मागं राहिलो. इथं आपलं पण ओळखीचं बी नाही. असं त्याचा तर पुढं येतात कोणतरी खाऊन डायरेक्ट खाली टाकले. असं नाही करायला पाहिजे, स्वच्छता ही पाळलीच पाहिजे. तर डायरेक्ट डस्टबिन पण ठेवली होती, हे टाकायला पाहिजे. काही कोणी असं काय लक्षातच घ्यायचं. नंतर पुढं चालत धन्यवाद देतो. काय गेट आहे बाहेर येणे, धन्यवाद असं काय येत नाही. त्या गेटच्या बाहेर येतात एक अभूतपूर्व असं देखावं पाहण्यासाठी मिळत. आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं, त्यामुळे तयारी चाललेली होती. नंतर रोडला बाय टाटा केला आणि नंतर निघालो आम्ही आमच्या परतीच्या वाटेला. महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणलं आता चला पुढं चालत चाललेलो. पण पुढं जातात आमच्या गाड्याने काय केलं, डायरेक्ट रॉंग साईडनेच गाडी टाकली. अरे म्हणलं आपली साईड चुकली, एखादा आपलं पुढं येऊन धडकत. म्हणलं नाही पलीकडे घेतो, बरं म्हणलं घे. नंतर काय पुढं गाडी घेतली. पुढं जातात तेवढ्यात सिग्नल पडला. म्हणलं आता काय करत नाही. लालपरी पण ते आमच्या शेजारी उभं होती. काय नंतर सिग्नल सुटला आणि आम्ही निघालो डायरेक्ट पुढे. मी पहा मित्रांनो भारी केलं गणरायाच्या आगमनासाठी केलेली ही पूर्वतयारी. खूप असं मस्त वाटलं पाहून. नंतर पुढं चौकात येतात. इथे एका मंडळाचं गणरायाचं आगमन चाललं होतं. तिथे 2 तास पथक वगैरे खूप असं पाहण्यासारखं आकर्षण होतं. या ठिकाणी थांबलो जरा म्हणलं शूट घ्या, कारण एकट्याला बघून जमणार नाही, तुम्हाला पण दाखवलं माझं कर्तव्य. त्यामुळे सगळं शूट घेतला आणि निघालं पुढं जाता आणखी एका मंडळाचं गणपतीचं आगमन येतं. काय कारण गणरायाचं जादा आगमन होतं, त्यामुळे सगळ्या मंडळाची आपापली तयारी होती. इथं पण खूप सारं असं ढोल ताशे पथक वगैरे बरेचसे पथक या मंडळाने लागले होते, कारण पाहण्यासारखं खूप असं आकर्षण देखावं या ठिकाणी बघितलं. नंतर पुढे जातात मंडळाला गणरायाचं पण शूट घ्यावं. ब्लास्ट वगैरे सगळ्या गोष्टी उडत होते. खूप असं मस्त पाहण्यासारखं होतं, कारण ट्रॅफिक पण थांबलेलं होतं, कारण बाप्पा येत आहेत पूर्ण आपण जाणं ते योग्य नाही. तर बाप्पाचा शूट घेतला, निघालो आम्ही पुढं. हे ब्लास्ट वगैरे केल्याने कसला रोडवरती कचरा पडलेला आहे. पुढं जाता आणखी गणरायाचं मंडळ दिसतं. चला म्हणलं हा पण गणपती तुम्हाला दाखवा. पुढे येत होतो डायरेक्ट पुलावरून येत इथं पण एक पाहायला मिळालं. इथं पण त्या पुलाच्या बॅरिगेटवरती सगळे योगासनाचे प्रकार लावलेत. आपण काहीतरी घेण्यासारखं आहे गो त्या गोष्टी, कारण पुणे तिथं काय होईल तुम्हाला तर माहितीच आहे. की पण योगाचे प्रकार आहेत की मला हे बघून कळलं की एवढे योगाचे प्रकार आहेत, नाही तर आपल्याला तरी कोणतं एवढं माहिती. म्हणलं चला असं काय अडचण नाही. पुढे आता सिग्नल वगैरे पडला होता, परत तिथं थांबलो, कारण ट्रॅफिक पण खूप होतं तुम्हाला तर माहिती. पुणे म्हणलं की ट्रॅफिक असणार आहे. नंतर काय सेगड रोडनं गाडी टाकली आणि निघालो आम्ही डायरेक्ट घराच्या दिशेने, कारण पाऊस पण यायला लागला होता. म्हटलं पाऊस यायच्या आधी आपलं घरी पोहोचणं आपलं काम होतं, नाही तर परत आजारी पडलं नसलं होतं. त्यामुळे निघालो आम्ही डायरेक्ट ब्रिजवर नसणार. अशा प्रकारे आम्ही मित्रांनो निघालो आमच्या घराकडे. तर नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.